आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे केस गळतीची समस्या असणार आहे, ज्यांना टक्कल पडते किंवा ज्यांच्यामध्ये जेनेटिक हिस्ट्री आहे टक्कल पडण्याची, अशा सर्वांसाठी। आजकाल सगळ्यांना माहिती आहे केस गळायला लागले की मिनॉक्सिडिल वापरायचं। तर हे मिनॉक्सिडिल हे नेमकं काय करतं, कशासाठी वापरलं जातं? तर पूर्वी ब्लड प्रेशर साठीचं औषध म्हणून वापरलं जात होतं, पण कालांतराने लक्षात आलं की याच्यामुळे हेअर ग्रोथ सुद्धा होते आणि म्हणून हेअर ग्रोथ साठी मिनॉक्सिडिलचा वापर केला जातो। मिनॉक्सिडिल नेमकं करतं काय? ते व्हॅझोडायलेटेशन करतं, म्हणजे ब्लड वेसल्स असतात त्या डायलेट करतं। त्याच्यामुळे केसांच्या मुळाशी ब्लड सप्लाय वाढतो, न्यूट्रिशन आणि ऑक्सिजनचा सप्लाय सुद्धा वाढतो आणि त्याच्यामुळे केस गळणं हे पोस्टपोन होतं। असंही दिसलंय की काही डॉर्मंट फॉलिकल्स जे आहेत ते पण रिॲक्टिव्हेट होतात। सिंगल हेअर स्ट्रँड जो आहे तो थिक व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे स्काल्प फुल होऊन जातो, म्हणजे स्काल्प विजिबिलिटी जी असते ती कमी होऊन जाते। स्पेसिफिकली वापरलं जातं अँड्रोजेनेटिक ॲलोपेशियामध्ये मेल पॅटर्न बाल्डनेस आणि फिमेल पॅटर्न बाल्डनेस याच्यासाठी। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हेअर लॉस असतात। कोणतं सिरम किंवा कोणतं इन्ग्रेडियंट असलेलं हेअर सिरम वापरायचंय हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरलं गेलं पाहिजे।